तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे प्रॉकुलर मल्टी सोल्युशन्स मध्ये. तर आज लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह, आणि या घटकामध्ये आपण शिकणार आहोत सर्किट, त्याचे सिंपल सर्किट कसं बनवायचं त्याबद्दलचं आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण हे बघून घेऊ, आपण मागच्या लेक्चरचं एक रिव्हिजन पाहू किंवा इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणतात, वीज कशाला म्हणतात. जर इलेक्ट्रिक करंटचा फ्लो होत असेल तर त्या गोष्टीला तुम्ही इलेक्ट्रिसिटी असं म्हणू शकता. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी एक प्रकारचं ऊर्जा आहे, एक प्रकारची एनर्जी आहे, आणि तुम्ही त्या एनर्जीला कुठेतरी साठवून ठेवू शकता, जसं की तुमचे बॅटरीज झाले, तुमचे सेल झाले. ठीक आहे. तर याच्याद्वारे तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरू शकता. ठीक आहे. आता मागच्या वेळेसच्या लेक्चरमध्ये आपण एक एक्सरसाइज बघितली होती. ठीक आहे. आज आपण आता ती एक्सरसाइज बघू की कसं करता येईल आपल्याला. आणि त्याच्यामध्ये पहा, आता हे जे दोन बल्ब आहेत, नंबर ए चा आणि नंबर एफ चा, हे दोनच बल्ब ग्लो होत आहेत. ठीक आहे. बाकीचे जे बल्ब आहेत ते ग्लो होत नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला काढायला लावलं होतं. ठीक आहे. तर आज आपण त्याचं सोल्युशन बघू. ठीक आहे. तर सर्वात पहिला बल्ब. तर पहिल्या बल्ब मध्ये पाहू शकता तुम्ही की जी बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे तो बल्बच्या पॉझिटिव्हला लागलेला आहे, आणि त्याचप्रमाणे जो निगेटिव्ह वाली जी वायर आहे, बॅटरीची निगेटिव्ह वायर आहे, ती बल्बच्या निगेटिव्हला लागलेली आहे. त्याच्यामुळे इथे सर्किट हे कम्प्लीट झालेलं असल्यामुळे बल्ब इथे ग्लो होत आहे. आता नेक्स्ट ठिकाणी बघू, फिगर नंबर बी मध्ये बघू. ठीक आहे. पहा, फिगर नंबर बी मध्ये निगेटिव्हच्या ठिकाणी तुम्हाला एक गॅप दिसत आहे, वायरची गॅप दिसत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तिथे जे सर्किट आहे ते कम्प्लीट होऊ शकलं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तो तिथे ग्लो झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे आता पुढचा पहा, इथे पॉझिटिव्हच्या ठिकाणी गॅप आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे सुद्धा सर्किट ग्लो झालेलं नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? ठीक आहे. आता आपण पुढच्या याच्याकडे बघू. आता पहा, यांनी काय केलेलं आहे की जे फिगर नंबर डी मध्ये पहा, फिगर नंबर डी मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, जे पॉझिटिव्ह बल्बचा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, हा फक्त आणि फक्त निगेटिव्ह या ठिकाणी लावलेला असल्यामुळे त्याला पॉझिटिव्हचा सप्लायच नाही भेटत. आणि आपण आधी पण पाहिलं होतं की जोवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांचा पण संबंध एक सोबत येणार नाही तोवर ते फॉलो होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे बल्ब ग्लो नाही झाला. त्याचप्रमाणे पुढचं पण आहे, मागच्या याच्यात त्यांनी निगेटिव्हला लावलं होतं, यावेळेस त्यांनी पॉझिटिव्हला लावलेलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा बल्ब ग्लो झालेला नाही आहे. ठीक आहे. आता शेवटचं पहा, शेवटचं थोडस हे आहे. ठीक आहे. आता यांनी काय केलं, पॉझिटिव्ह वाली वायर निगेटिव्हला लावली आणि निगेटिव्ह वाली वायर पॉझिटिव्हला लावली. ठीक आहे. आता याच्यामुळे काय झालं, करंट फ्लो झाला, पण हा रिव्हर्स करंट फ्लो झाला. त्याच्यामुळे बॅटरी बल्ब ग्लो होऊ शकते. जसं की तुम्ही आता जेव्हा पिन टाकता, तुम्ही सरळ टाका, प्लग मध्ये पिन टाकता. ठीक आहे. काही लावायचं, तुम्ही सरळ लावा, उलट लावा, ते ते तर जळणारच आहे. सेम सिच्युएशन इथे झालेली आहे. त्याच्यामुळे इथे सुद्धा सर्किट कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुमचा बल्ब ग्लो झालेला आहे. ठीक आहे. आता इथे पहा, आपण मागच्या याच्यामध्ये एक एक्सरसाइज बघितली होती, ज्याच्यामध्ये आपण एक बॅटरीने बल्ब ग्लो कसा करायचा ते पाहिलं होतं. एकदा आपण त्याला रिवाइज करून घेऊ. ठीक आहे. आता बॅटरीला दोन टर्मिनल्स असतात. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. आणि हे दोन्ही पण इंडिव्हिज्युअली म्हणजे
एका टर्मिनलला एकच वायर अटॅच होईल अशा प्रकारे ते अटॅच केलेले असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे बल्बला सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतो. ठीक आहे. जसं की तुम्ही फिगर मध्ये बघू शकता. ठीक आहे. इथे पॉझिटिव्ह आहे, जी पॉझिटिव्ह वाली वायर ती पॉझिटिव्हला जात आहे, निगेटिव्ह वाली वायर निगेटिव्हला होत आहे आणि तिथं सर्किट फ्लो होत आहे. ठीक आहे. या सर्किटमुळे हा बल्ब ग्लो झालेला आहे. ठीक आहे. आणि सोबत तुम्ही हे सुद्धा बघू शकता, जो करंट आहे हा निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह परत सर्किट कंप्लीट करून परत निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह अशा प्रकारे जात आहे. ठीक आहे. आता स्विच काय असतात की एखाद्या सर्किटला तुम्ही कंटिन्यू किंवा ब्रेक करता. ठीक आहे. तिथं जे आपल्या घरातलं बटन असते ते एक स्विचचं काम करते. एकतर तिथं बटन दाबलं की एकतर तो चालू होते नाही तर बंद होते. ठीक आहे. सर्किट एकदा कंप्लीट होते नाही तर ब्रेक होते. त्या गोष्टीला तुम्ही म्हणता स्विच. ठीक आहे. आणि हे सरळ साधे कशाचे पण बनू शकते, जे कंडक्टर्स वगैरे असतात त्याच्या थ्रू बनू शकतात. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये ऑन ऑफचं फीचर असते. ठीक आहे. हे इथे एक स्विचचं एक ऑप्शन आहे. ठीक आहे. तुम्ही जसं जसं समोरच्या वर्गामध्ये जाल तसं तसं तुम्हाला अशा प्रकारचे स्विचेस बघायला मिळतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करतात ते, ही जी वरची पिन आहे, ही काढली की सर्किट ब्रेक होते. ठीक आहे. जर जेव्हा तुम्ही ती पिन परत लावाल त्या ठिकाणी तेव्हा सर्किट कंटिन्यू होते. बस हेच काम आहे. ठीक आहे. आता सर्किट आणि सिम्बॉल, आता आपलं मेन टॉपिक चालू झालेला आहे. ठीक आहे. सर्किट म्हणजे काय? सर्किट इज अ पाथ. ठीक आहे. सर्किट काय आहे? एक प्रकारचा रस्ता आहे ज्याच्यामुळे जे करंट आहे जो त्याच्या थ्रू करंट पास होतो आणि हा करंट मुळे तुमचा लाईट ग्लो होतो, तुमचा सर्किट कंप्लीट होते. ठीक आहे. करंट इज अ पाथ कनेक्टेड बिटवीन द टू टर्मिनल्स ऑफ एन इलेक्ट्रिक सेल. सर्किट इज अ पाथ between two terminals of an electric cell. Now, the connection of the circuit in the real life is different and drawn in different. ठीक आहे. जसं की आता जे तुम्ही जे लाईट बल्ब वगैरे पाहता त्याचं कनेक्शन तुम्ही पाहताना तुम्हाला तेव्हा वेगळं दिसते, पण जेव्हा तुम्ही ते पेपर वरती ड्रॉ करता तेव्हा ते दुसऱ्या प्रकारचे दिसते. ठीक आहे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉल्स वापरावे लागतात, काही खुणा वापराव्या लागतात. ठीक आहे. तर त्या कशा राहतात ते आपण या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला बघू. जे सर्किटचे सिम्बॉल्स आहेत हे काही इथे दिलेले आहे. जसं की जो इलेक्ट्रिक सेल असतो तो अशा प्रकारे दिला जातो, एक मोठी लाईन एक छोटी लाईन. ठीक आहे. आणि अशाच प्रकारचे सिरीज मध्ये जर तेव्हा तुम्ही गेले तेव्हा ते तिथे तुम्हाला बॅटरी दिसून येते. जसं की एक मोठी लाईन एक छोटी लाईन, एक मोठी लाईन एक छोटी लाईन अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथेच इथेच एक स्विचही आहे. ठीक आहे. जे आपण मागच्या वेळेस आत्ताच बघितलं, एक स्विच आहे. ठीक आहे. स्विच असं स्विच असते किंवा मग असं स्विच असते. जेव्हा स्विच असं राहते तेव्हा ते ओपन स्विच असते, तेव्हा त्याच्या थ्रू करंट पास होत नाही, करंट इथेच थांबल्या जाते. जेव्हा स्विच बंद असते, जेव्हा स्विच सरळ केल्या जाते तिथून करंट पास होतो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे स्विच दाखवले जाते. ठीक आहे. आणि बल्बला सिम्बॉल दोन प्रकारचे असू शकतात, एक तर अशा प्रकारचं असते किंवा मग काही अशा प्रकारचं असते, आहे तर क्रॉस असते. या दोन प्रकारे सिम्बॉल असू शकतात. ठीक आहे. जर कधी असा सिम्बॉल कुठे पाहिला तर घाबरायचं नाही, हा सुद्धा एक बल्बचा सिम्बॉल आहे. ठीक आहे.
आता हे जे आहे हे एक सिंपल डायग्राम आहे सर्किटची, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, इथे आपण सर्व पहिले तर एक सर्किट मध्ये वायरला सिंपल लाईन आखायची, ठीक आहे. जिथं जिथं जे जे एलिमेंट्स तुम्ही देऊ शकता तिथं ते एलिमेंट्स द्यायचे, ठीक आहे. जसं की इथे सर्व पहिले लाईन एडी मध्ये, ठीक आहे, आपण बॅटरी दिलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर AB मध्ये एक स्विच दिलेला आहे, ते एक स्विच आहे, ठीक आहे. एक स्विच दिल्याच्या नंतर आपण समोर एक बल्ब दिलेला आहे, ठीक आहे. बल्बच्या नंतर आपण आता बी सी आणि CD मध्ये काहीच नाही दिलेलं आहे, म्हणजे आपण डायरेक्टली इथून ते जे सर्किट आहे हे कम्प्लीट करतो. जे सर्किट डायग्राम्स आहे हे काही अशा प्रकारच्या दिसतात, ठीक आहे. काही काही सर्किट डायग्राम तुम्हाला, आता समजा मी इथे, ठीक आहे, आता समजा मी इथे सॉरी मला समजा 2 बल्ब लावायचे, तर मी कसं करेन, लाईन आखेल, एक छोटा हे मोठा हे, हे बघा आता लाईन आखेल, पहिले छोटा मग मोठा, मग छोटा मग मोठा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मला इथे स्विच द्यायचा आहे, इथे मी एक स्विच देईन, ठीक आहे. आता मला इथं बल्ब द्यायचा आहे, मी इथं बल्ब देईन. मला अजून एक बल्ब द्यायचा आहे, तो मी इथं बल्ब देईन, ठीक आहे. आणि इथून माझं कनेक्शन कम्प्लीट होईल, झालं. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. परत एकदा पहा, आता समजा मी सर्व पहिले मला 2 बॅटरी अटॅच करायच्या आहेत, ठीक आहे. मला 2 बॅटऱ्या अटॅच करायच्या आहेत. सर्वात पहिले मी काय करेन, एक लाईन आखेन, त्याच्यावरती एक छोटी लाईन, एक मोठी लाईन, एक छोटी लाईन, एक मोठी लाईन. ही झाली माझी बॅटरी, ही झालं माझा निगेटिव्ह टर्मिनल, हा झाला माझा पॉझिटिव्ह टर्मिनल, ठीक आहे. इथून लाईन माझी कंटिन्यू होईल, त्याच्यानंतर इथे आता स्विच देणे न देणे हे तुमची इच्छा, ठीक आहे. आता ही लाईन माझी इथे कंटिन्यू होईल, मी इथं स्विच देत नाही आहे, मी डायरेक्ट इथं लाईट जोडत आहे, ठीक आहे. परत एकदा इथं 2 लाईट मी इथं जोडले, हा इथून परत जॉईन करून टाकला. हे झालं माझं सर्किट डायग्राम, जिथे मला 2 लाईट बल्ब मी दाखवू शकतो, ठीक आहे. तर हे होतं आजचं लेक्चर. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा, ठीक आहे. काकोला मल्टी सर्व्हिसेसला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.